मित्रांनो, आज आपल्या जय बालाजी ग्रुपचे श्री परिमल राजाराम कोरडे विमा व गुंतवणूक सल्लागार यांच्या घरी आलेलो आहे. आता अचानक त्यांच्या घराला मी भेट देतोय. बघू घरी कोण कोण आहे त्यांच्या. नमस्ते कोरडे सर. हॅलो. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते सर. चला ओके. नमस्ते मॅडम. नमस्ते. चला आज तुम्ही एकत्र सापडला. आज परिमल कोरडे यांच्या घरी आलेलो आहे आणि परिमल कोरडे यांच्या मॅडम अशा परिमल कोरडे मॅडम आणि परिमल राजाराम कोरडे हे दोन आले. त्यांच्या घरी आलो आहे. बघा घरी आल्यानंतर मला इथं त्यांची एक ट्रॉफी दिसते का भाई, 200वीरची ट्रॉफी. ह्याच्याबद्दल पण आपण बोलूया काय. चला, जय श्रीकृष्ण. देवाचं दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर ह्या ट्रॉफ्या सरांनी बघा जिंकलेल्या आहे. इथं 100वीरची एक ट्रॉफी दिसते. पुढं ह्या ट्रॉफ्या सन्मान चिन्ह. त्याचबरोबर एक अशी जबरदस्त ट्रॉफी ट्रॉफ्या दिसत आहेत आपल्याला. खूप कष्ट करून मेहनत घेऊन ह्या कोरडे सरांनी अनेक प्रकारच्या ट्रॉफ्या आज LICच्या माध्यमातून LICत खूप चांगली कामगिरी सरांनी केलेली आहे. तर ह्या ट्रॉफ्या आपल्याला आज दिसलेल्या आहेत त्यांच्या घरी. आज खूप अभिमान वाटतोय की परिमल राजाराम कोरडे. बघा इथे फोटो एक पण दिसतंय. इथे एक फोटो दिसतोय सर. या फोटोमध्ये आपल्याला काय दिसतंय की सरांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. चांगल्या पद्धतीने सरांनी हे काम केलेलं आहे. हा फोटो पण या ठिकाणी दिसतोय. आता ही जी मला ट्रॉफी दिसते ही ट्रॉफी बघा 200वीराची. इथं काय ह्या ट्रॉफीमध्ये सरांनी 201 लाईक्स केल्या होत्या. आता मी हे प्रश्न कोरडे सरांना विचारणार आहे की सर ही ट्रॉफी तुम्हाला ज्यावेळेस मिळाली तेव्हा सर काय वाटलं तुम्हाला. हे 200 काय 200वीर 2017-18 काय ह्याच्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला. नाही, ह्या वर्षी मला म्हणजे इतकं जे काम करण्याची प्रेरणा मिळाली काही आपल्या LICच्या बालाजी ग्रुपच्या सदस्यांकडून. तर मी 100 पॉलिसी केल्या होत्या एका वर्षात आणि 1 महिना फक्त राहिला होता. त्या एका महिन्यात म्हणलं ठरवलं आपण 200वीर करायचंच कुठल्याही परिस्थिती कसल्याही हालत. तर मी 89 पॉलिसी एका महिन्यात केल्या आणि 201 पॉलिसीचा टप्पा पार केला. येस सर, गुड. तर अशा प्रकारे मी 201 पॉलिसी केल्या आणि तिथून इतकं जे मला काम करण्याची म्हणजे जोश इतका आला की जबरदस्त काय करून काय नाही असं झालं. त्यामुळे मी तिथून पुढं चांगलंच काम करत राहिलो आणि LICची ताकद काय ती मला समजली. त्यामुळे आता LIC सोडून मी आता दुसरं काहीच करत नाही. शाबास सर, फुल टाइम LIC. गुड. 201 लाईक्स केल्या सर तुम्ही. पॉलिसी नाही ते मला आठवत आहे. त्यावेळेस ही ट्रॉफी सर तुम्हाला ही मिळालेली. ह्या ट्रॉफीवर तसं लिहिलेलं आहे सर की 12 ऑगस्ट 2018 रोजी हे तुम्हाला पुरस्कार देण्यात आलेला आहे 200वीरचा. आणि हा पुरस्कार सर तुम्ही 201 लाईक्स केल्या होत्या. आणि मागच्या वर्षीचा जर विचार केला म्हणजे 2023-24 तर तुम्ही प्रीमियमवर सर नंबर 1 होता. म्हणजे जो 16 का 17 लाख रुपये सर प्रीमियमवर आला आहे. तर सर कसं वाटतंय तुम्हाला LICत आल्यानंतर. आता मॅडम पण तुमच्या आहेत, कसं वाटतंय LICत आल्यापासून. म्हणजे बोलण्यात परत जी काय लाईफस्टाईल आहे त्यामध्ये चांगलाच फरक पडला आणि मुलांमध्ये येस सर त्यांना पण गर्व वाटू लागला की आपले वडील आई आपल्यासाठी किती करतात, किती पळतात आणि चांगलं काम करतात. येस, त्यांना पण अभिमान वाटतो. चला गुड सर. तुमचं आता ह्या वर्षातलं पुढचं उद्दिष्ट काय सांगू शकता का की LICमध्ये एजंट म्हणून नाही तर LICमध्ये बरेच असे चान्सेस आहेत. तुम्हाला काय वाटते तुमची पुढची घोडदौड काय असली पाहिजे. आता यावर्षी माझं टार्गेट 100 पॉलिसींचं आहे. शाबास. मी कधी करेल काय करेल सांगता येत नाही पण 100 पॉलिसी ही करणारच. ओके, हे माझं ध्येय आणि प्रीमियम पण चांगला आणणार आहे. येस, सिंगल नॉन सिंगल येस 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 सर. प्रीमियम मी काम चांगलं करणार आहे यावर्षी. आणि सर MDIT COT TOT हे आपण ऐकलं तर त्याचं काय तुम्हाला काय वाटतं की सर. कसंही काम केलं तर आपल्याला त्या गोष्टी मिळणारच आहेत पण काम सातत्याने केलं तरी आपल्याला. आणि माझं ठरवलंच आहे की मी आता इथून पुढं सातत्याने काम करणार आहे. शाबास. आणि MDIT पहिल्यांदा तरी हे करणार आहे. चला सर, तुम्ही आता तुमचं MDITचं
साध्य उद्दिष्ट करण्यासाठी तुम्ही कामाचे नियोजन करचाल. त्यासाठी आपल्या सर्व टीमच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा. आणि इथे एक मला एक फोटो दिसतोय सर. तर हा फोटो सर बघतोय मी. तर ह्या फोटोमध्ये इथं काहीतरी सत्कार तुमचा सर झालेला आहे 28/2/2019ला. तर ह्याच्यात सर मी पाहतोय की खूप तुमचा मोठा सत्कार या ठिकाणी झालेला आहे सर ह्याच्यात. आणि ह्याच्यात तारीख पण इथं दिसते सर 28 फेब्रुवारी 2019. तर हा सत्कार तुमच्या पत्नी आणि तुम्ही यांच्या समेत झालेला आहे. तर खूप सारे अचिव्हमेंट तुमच्या मॅडमनी पण तुम्हाला LICमध्ये आणण्यात तुम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. तुमच्या परिमल राजाराम कोरडे आणि परिवार यांना LICमध्ये चांगलं घवघवीत यश मिळो यासाठी शुभेच्छा. आणि तुमची अशीच प्रगती हो यासाठी सर शुभेच्छा.